येणाऱ्या 8 एप्रिलला रामदासजी आठवले साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार हे 8 तारखेला जळगावमध्ये यांचं आगमन होत आहे। जळगाव जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा एक मेळाव्याचं आयोजन केलं आहे। कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी काही प्रश्न मांडण्यात आले की महायुतीमध्ये आपण आहात परंतु जागा किंवा स्थान तसं मिळत नाही। जिल्हास्तरीय ठिकाणी बैठक होते, काय विषय होता? आज जिल्हास्तरीय बैठकीच या ठिकाणी संपन्न होत आहे। बैठकीचा विषय असा आहे की येणाऱ्या 8 एप्रिलला रामदासजी आठवले साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार हे 8 तारखेला जळगावमध्ये यांचं आगमन होत आहे आणि त्यांनी सांगितलंय की या जळगाव जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा एक मेळाव्याचं आयोजन केलं आहे। त्या मेळाव्यामध्ये ते विविध प्रश्नांवर समस्यांवर आणि रिपब्लिकन पार्टीचे दिशा कार्यक्रमावरती मार्गदर्शन करणार आहेत। तर म्हणून संपूर्ण कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी बैठकीला या ठिकाणी बोलवलं तेव्हा कार्यक्रमाचं आयोजन करा आणि जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलावलं। बैठक जोरदार संपन्न झाली, सगळ्यांचा उत्साह या ठिकाणी दिसला। हजारोच्या संख्येने जळगावला लोक या ठिकाणी येतील असं या ठिकाणी दिसतंय। मी आव्हानही करतोय आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी काही प्रश्न मांडण्यात आले की महायुतीमध्ये आपण आहात परंतु जागा किंवा स्थान तसं मिळत नाही। हां, तर या ठिकाणी आता असं आहे की कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे की तो लोकसभेत आम्ही काम केलं, विधानसभेला आम्ही काम केलं, परंतु जिल्हा पातळीवरच्या ज्या काही कमिट्या असतील, समित्या असतील किंवा काही कार्य असतील ते काही आम्हाला मिळालेलं नाही किंवा कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमंत्रित केलं पाहिजे कारण बीजेपी बरोबर युती असून महायुतीच्या जो घटक पक्ष आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत, आम्ही सुद्धा सहकार्य मदत केलेली आहे। म्हणून आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे की बाबा आम्हालाही कार्यक्रमाला आदराने बोलावलं पाहिजे, आम्हाला मान सन्मान दिला पाहिजे अशी त्यांची भावना आहे। तर यानंतरचं पुढे आम्ही आता चर्चा करू, ते आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची यादी गोळा करून समितीच्या संदर्भातही पालकमंत्र्याचं एक शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटून आम्ही ते निवेदन त्यांना या ठिकाणी देऊ आणि इतर कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनाही आता या 8 तारखेला जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमामध्ये या 2-3 मंत्र्यांना 10 आमदारांना सगळ्यांना आम्ही आमंत्रित करतोय की त्यांचंही नव्याने निवडून आलेला असल्यामुळे त्यांचाही सत्कार करू आणि त्यांच्या या काही गोष्टी असतील या सगळ्या आम्ही निदर्शनात आणू। के हाथों की लकीरों को भी रुक सककर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत। यारी को निभाना किरदार है इसका। गड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार।
DMSF. निकड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार निकड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार निकड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे तोफांचा गजर होऊ द्या सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी राजांचं शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा निकड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार 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 शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी
subscribe now and press the bell icon. Never miss an update.